परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला असताना पुणे जिल्ह्यात सुद्धा पावसाने मुसळधार खरं तर सुरुवात केलेल्या पाहायला मिळतंय। गेल्या 24 तासापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला या ठिकाणी पाहायला मिळतो। मी सध्या आलो आहोत भीमा नदीच्या तीरावरती या ठिकाणी पाहतो की भीमाशंकरचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि याचमुळे ज्या पद्धतीने पाहतो की चासकमान धरण असेल ते चासकमान धरण सुद्धा मोठ्या प्रमाणावर भरलेलं पाहायला मिळतंय। एकंदरीत भीमाशंकरचा जो सह्याद्रीचा पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसत आहे आणि त्याचमुळे या परिसरामध्ये असलेली धरणं आहे ती पूर्णतः भरलेली पाहायला मिळतात। त्यामुळे चासकमान धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात सोडलेला पाहायला मिळतो। त्यामुळे भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। त्यासोबत या भीमा नदी काठी असलेल्या जी गावं आहेत त्या गावांना खरं तर सतर्कतेचा इशाराही सध्या देण्यात आलेला पाहायला मिळतोय। सध्या पुणे जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय, कारण की ज्या पद्धतीने पाहतो की घाटमाथ्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसतोय आणि याचमुळे मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर ज्या नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतंय। एकंदरीत प्रशासनाने जर काम असेल तरच बाहेर पडा असं कुठेतरी आवाहन केलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे अभिषेक सामी, सुनील दिघे, टीम 9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।